आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स 2 गणित भाग 2 मधील सिमिलरिटी 1.4 हा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. 1.4 प्रॅक्टिस सेट पाहण्यापूर्वी आपल्याला एका प्रमेयाचा अभ्यास करायचा आहे किंवा एका थेरमचा अभ्यास करायचा आहे. ते थेरम म्हणजे थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. आधी हे प्रमेय काय आहे हे समजून घेऊयात. प्रमेय काय देण्यात आलेले बघा. थेरम, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरिया ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. ज्यावेळेस दोन समरूप त्रिकोण असतात, जर दोन समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की दोन समरूप त्रिकोण होत असतील. आता या ठिकाणी दोन समरूप त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. हे दोन समरूप त्रिकोण आहेत. हे दोन त्रिकोण जर समरूप असतील किंवा समरूप होत असतील तर त्यांच्या ज्या संगत बाजू आहेत त्यांच्या वर्गाच्या प्रमाणात गुणोत्तर येतं. आता या ठिकाणी बघा, ABची संगत बाजू PQ आहे, ABची संगत बाजू PQ. म्हणून या ठिकाणी त्यांनी AB वर्ग छेद PQ वर्ग हे गुणोत्तर घेतले. किंवा जर तुम्हाला BC आणि QR यांची किंमत माहिती असेल तर तुम्ही BC वर्ग छेद QR वर्ग हे गुणोत्तर घेऊ शकता. तसेच जर तुम्हाला AC आणि PR या दोन संगत बाजूंची किंमत माहिती असेल तर तुम्ही AC वर्ग छेद PR वर्ग हे गुणोत्तर घेऊ शकता. तर हे प्रमेय वापरण्यासाठी एकच महत्त्वाची कंडिशन अशी आहे की दिलेले दोन त्रिकोण हे समरूप असणे आवश्यक आहे किंवा सिमिलर असणे आवश्यक आहे. जर दोन त्रिकोण समरूप असतील आणि त्यांच्या बाजू माहिती असतील किंवा आपल्याला बाजूंची किंमत माहिती असेल तर आपण त्या बाजूंचा काय करायचा, वर्ग करायचा आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घ्यायचं. ठीक आहे. तर अशा रीतीने एवढंच एक प्रमेय आपल्याला 1.4 मध्ये यूज करायचं किंवा वापरायचं आहे. तर पाहूयात 1.4 काय देण्यात आलेलं आहे. 1.4 मधील पहिलं गणित आहे, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आणि त्यांचं गुणोत्तर 3:5 आहे. तर लक्षात घ्या, त्यांनी इथे बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी बाजू दिलेले आहेत 3 आणि 5. तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. त्यांच्या क्षेत्रफळाचं काय करायचं, आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ दिअर एरियाज. पहा, त्यांनी फाइंड आउट काय करायला लावलेले आपल्याला, रेशो ऑफ दिअर एरियाज. आणि आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिली आहे त्यांनी की त्यांच्या साइड्स 3:5 आहेत किंवा 3 आणि 5 आहेत. यावेळी आपण काय करायचं की आपल्याला ऑलरेडी प्रश्नात त्यांनी सांगितलं आहे की ते दोन त्रिकोण सिमिलर आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सिमिलर त्रिकोण दाखवण्याची काही गरज नाही. त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की ते दोन त्रिकोण समरूप आहेत. बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, लेट द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स बी B1 अँड B2. समजा दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू B1 आणि B2 मानू, असं मराठीमध्ये लिहा. आता B1 म्हणजे पहिली बाजू आणि B2 म्हणजे दुसरी बाजू. B1 येईल 3 आणि B2 येईल 5. आत्ताच आपण समरूप त्रिकोणाचं प्रमेय बघितलं किंवा थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स बघितलेला आहे. आता तो एरिया घेताना आपण त्यांच्या साईडच्या स्क्वेअरमध्ये घेतो. म्हणजे रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू B1 स्क्वेअर अपॉन B2 स्क्वेअर. म्हणजे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात येतं. मग आपण B1 B2 या बाजू मानलेल्या आहेत आणि त्यांचं काय केलं, वर्ग घेतलेला आहे. पुढच्या स्टेपला काय आलं बघा, B1 छेद B2. आता दोन्हींचा वर्ग आहे तो आपण कॉमन केला म्हणजे B1 छेद B2 वर्ग हा काय येईल, कॉमन येईल. खाली काय येईल, 3/5. पहिली बाजू 3 आहे, दुसरी बाजू 5 आहे. 3/5 या दोन्हींचा वर्ग करूयात. 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग येईल 25. तर अशा रीतीने आपल्याला त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे किती मिळणार आहे आपल्याला, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स 9:25. ठीक आहे.
मराठीमध्ये दोन क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय येणार आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे 9:25 येणार आहे. तर अशा रीतीने पहिला क्वेश्चन आपल्याला कंप्लीट करायचा आहे. नंतर पाहूयात दुसरा क्वेश्चन काय आपल्याला देण्यात आलेला आहे. आता दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, एकदम सोपी ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रश्नामध्ये काय सांगितले बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB गुणोत्तर PQ हे 2:3 आहे. तर खालील चौकटी पूर्ण करा. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR and AB is to PQ is equal to 2:3 then filling the blanks. दोन त्रिकोण समरूप आहेत ABC आणि PQR आणि त्यांच्या बाजूसुद्धा आपल्याला दिलेत. AB बाजू दिली आहे आपल्याला 2 आणि PQ बाजू दिली आहे आपल्याला 3. मग ज्यावेळेस दोन त्रिकोण समरूप देतात किंवा दोन त्रिकोण समरूप असतात त्यावेळेस त्यांच्या बाजूंचा काय करायचा, आपल्याला वर्ग करायचा. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किंवा एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा त्यांनी ॲक्टिव्हिटी काय दिली किंवा कृती काय दिली की एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR, त्यामध्ये ABचा वर्ग, ABची संगत बाजू कोणती आहे PQ, म्हणून या चौकोनामध्ये काय येणार आहे PQचा वर्ग. ABची किंमत 2 आहे म्हणून 2चा वर्ग आणि PQची किंमत 3 आहे म्हणून 3चा वर्ग. अशा रीतीने 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9, म्हणजे आपल्याला पुढच्या चौकटीमध्ये 4/9 हे उत्तर मिळणार आहे. त्याचं रिझन लिहायचं आहे, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय किंवा थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके. तर अशा रीतीने दुसरा देखील क्वेश्चन आपला कंप्लीट होणार आहे. पुढे प्रश्न तिसरा काय देण्यात आलेला आहे बघा. प्रश्न तिसऱ्यामध्ये पुन्हा तुम्हाला त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे समरूप देण्यात आलेले आहेत. पुढे इन्फॉर्मेशन काय दिली, एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 80. त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ हे त्यांनी 80 दिलेलं आहे. एरिया ऑफ त्रिकोण PQR 125. त्रिकोण PQRचं सुद्धा क्षेत्रफळ त्यांनी 125 दिलेलं आहे. तर खालील चौकटी पूर्ण करा. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ABC 80, एरिया ऑफ ट्रायंगल PQR 125, देन फिलिंग द ब्लँक्स. तर खालील चौकटी पूर्ण करा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांचं क्षेत्रफळ आपल्याला दिलं आहे त्यांनी 80/125. आता या दोघांना आपण 5ने डिवाईड केलेलं आहे. या दोघांना 5ने भागाकार केला तर 16×5 80 आणि 25×5 असा भागाकार करून आपल्याला मिळतील 16/25. आता आपण हे यूज करूयात पुढं. आपल्याला माहिती आहे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे समरूप असल्यामुळे त्यांच्या बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात त्यांचं गुणोत्तर येतं. मग बाजू AB आपण सपोज घेतली, या ठिकाणी बाजू ABला संगत बाजू कोणती येणार आहे PQ, म्हणून ABचा वर्ग छेद PQचा वर्ग. आता दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती आले आपल्याला 16/25, म्हणून या ठिकाणी आपण 16/25 हे गुणोत्तर लिहिलेलं आहे. त्याचं रिझन लिहायचं आहे, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय किंवा थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता बघा हा वर्ग उजव्या बाजूला जाऊन काय होणार आहे वर्गमूळ, हा सुद्धा वर्ग उजव्या बाजूला जाऊन काय होणार आहे वर्गमूळ. म्हणजे आपल्याला 16 आणि 25 यांचं वर्गमूळ घ्यायचं आहे किंवा त्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. म्हणून AB/PQ इज इक्वल टू 4/5. 16चं वर्गमूळ 4 येणार आहे, 25चं वर्गमूळ 5 येणार आहे. तर अशा रीतीने आपण काय केलेलं आहे या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्ही बाजूंची काय घेतली आहेत वर्गमुळे घेऊन आपल्याला AB/PQ हे किती मिळतील 4/5. सो अशा रीतीने आपला क्वेश्चन 3 कंप्लीट झालेला आहे. प्रश्न 4थ्यामध्ये काय देण्यात आले बघा, त्रिकोण LMN सिमिलर त्रिकोण PQR. त्यांनी सुरुवातीलाच प्रश्नामध्ये दोन त्रिकोण समरूप आहेत हे दाखवलेलं आहे. पुढची इन्फॉर्मेशन दिली आहे 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण LMN. जर QR बरोबर 20 असेल तर MN काढा. ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR 9 इंटू एरिया ऑफ त्रिकोण PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ त्रिकोण LMN. इफ QR इज इक्वल टू 20 देन फाइंड MN. तर आपल्याला या ठिकाणी त्यांचे क्षेत्रफळे दिलेली आहेत, मात्र ते वेगळ्या पद्धतीने दिलेले आहेत. आपण ते काय करूयात गुणोत्तराच्या प्रमाणात काय करूयात ते रूपांतरित करूयात. तर आपल्याला सुरुवातीला काय दिले प्रश्नात बघा 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर
16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण LMN हे आपल्याला गिवन आहे किंवा दिलेलं आहे. नंतर आपण काय केलं बघा, PQR हा तिकडे ट्रान्सफर केला उजव्या बाजूला, मग गुणाकार PQR या बाजूला येऊन एरिया ऑफ त्रिकोण LMN ला काय होतील, भागाकार होतील. मग या ठिकाणी बघा एरिया ऑफ त्रिकोण LMN छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR. नंतर काय केले आपण, इकडचे 16 त्या बाजूला ट्रान्सफर केलेले, गुणाकार 16 तिकडे जाऊन काय होतील, भागाकार 16. मग आपल्याला मिळतील एरिया ऑफ त्रिकोण, पुढची स्टेप काय मिळणार आहे आपल्याला, एरिया ऑफ त्रिकोण LMN छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 9/16. तर अशा रीतीने आपल्याला हे गुणोत्तर मिळणार आहे. आता पुढे आपल्याला अजून एक त्यांनी इन्फॉर्मेशन दिली की नाव त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण समरूप आहेत, हे आपल्याला ऑलरेडी गिवन दिलेलं आहे. या ठिकाणी बघा आपल्याला ऑलरेडी प्रश्नामध्ये दोन त्रिकोण समरूप आहेत हे दाखवलेलं आहे. आता दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर हे त्यांच्या वर्गाच्या प्रमाणात आपण घेतो. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण LMN छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर MN वर्ग छेद QR वर्ग. याचं रिझन या ठिकाणी काय द्यायचं आहे, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. आता लक्षात घ्या आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण LMN 9 मिळालेला आहे आणि एरिया ऑफ त्रिकोण PQR 16 मिळालेला आहे. म्हणून आपण या जागी LMN आणि PQRच्या जागी आपण काय भरलं आहे, LMN 9 भरलेला आहे, PQR किती भरला आहे 16. MNचा वर्ग छेद QRचा वर्ग, हे ऑलरेडी उजवी बाजू तशीच आहे. आता दोन्ही बाजूंची काय करूयात आपण, वर्गमुळे घेऊयात, कारण इकडचा वर्ग इकडे जाऊन काय होणार आहे, वर्गमूळ QRचा वर्ग याच बाजूला जाऊन काय होणार आहे, वर्गमूळ. म्हणून आपण दोन्ही बाजूंची काय करूयात, स्क्वेअर रूट घेऊयात किंवा वर्गमुळे घेऊयात. तर दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेतली तर 9चं वर्गमूळ मिळणार आहे आपल्याला 3 आणि 16चं वर्गमूळ मिळणार आहे 4. म्हणजे आपल्याला पुढची स्टेप मिळणार आहे MN छेद QR बरोबर 3/4. आता आपल्याला यामध्ये QRची किंमत दिली आहे 20. मग आपण QR बरोबर किती ठेवूया, तिथं 20 ठेवूयात. ठीक आहे, या ठिकाणी आपण QRची किंमत 20 टाकली. आता MN छेद 20 बरोबर 3/4. आता तिरकस गुणाकार करूयात, MN गुणिले, आता या ठिकाणी एक स्टेप वाढवतोय मी, MN गुणिले 4 बरोबर 3 गुणिले 20, 3 गुणिले 20. आता इकडचे 4 या बाजूला जाऊन काय होतील, गुणाकार 4 या बाजूला भागाकार 4 होतील. म्हणून आपल्याला पुढची स्टेप काय मिळणार आहे बघा, MN बरोबर 20 गुणिले 3/4. 4 पंचे 20, 20ला भाग जातोय आणि 5 त्रिक 15. तर अशा रीतीने आपल्याला MN बरोबर 15 युनिट्स, मराठीमध्ये एकक लिहा या ठिकाणी, एकक 15 एकक एवढी आपल्याला MNची लांबी मिळणार आहे. तर अशा रीतीने आपला चौथा प्रश्न देखील कंप्लीट झालेला आहे. आता पाहूयात पुढील प्रश्न पाचवा प्रश्न काय देण्यात आलेला आहे बघा, दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ते म्हणतात की दोन समरूप त्रिकोण आहेत, म्हणजे आपल्याला प्रूफ करायचं नाही आहे की ते दोन त्रिकोण समरूप आहेत, आपल्याला डायरेक्ट कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आता दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 225 आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 81. जर लहान त्रिकोणाची एक बाजू, ते म्हणतायत लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर आहे. आता या दोन त्रिकोणांपैकी लहान त्रिकोण कोणता असणार आहे की ज्याचं क्षेत्रफळ 81 चौरस सेमी आहे, तो लहान त्रिकोण आहे. म्हणून त्या लहान त्रिकोणाची बाजू किती आहे आपल्याला 12 असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू म्हणजे 225 ज्याचं क्षेत्रफळ आहे तो मोठा त्रिकोण असणार आहे, त्याची संगत बाजू आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी आपल्याला 3 किमती दिलेल्या आहेत, या 3 किमतीवरून आपण चौथी किंमत शोधणार आहोत. एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. स्मॉलर ट्रायंगलची साईड त्यांनी
या ठिकाणी 12 सेंटीमीटर दिली आहे. देन फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल, तर आपल्याला मोठ्या त्रिकोणाची साइड किंवा बाजू शोधायची आहे. आता या ठिकाणी बघा, लेट करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर अँड स्मॉलर ट्रायंगल B1 अँड B2 रिस्पेक्टिवली. समजा मोठ्या आणि लहान त्रिकोणाच्या संगत बाजू B1 आणि B2 मानू. आता आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ बिगर ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल, म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण, सपोज या ठिकाणी आपण ABC जरी मानला तरी चालेल. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर B1चा स्क्वेअर छेद B2चा स्क्वेअर. हे कशावरून आपण एक थेरम बघितलं होतं, कोणतं? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणजे दोन समरूप त्रिकोणांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. म्हणून दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला घ्यायचं, म्हणजे मोठ्या त्रिकोणाचं आणि लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून त्यांच्या बाजूंचा काय करावं लागणार, आपल्याला वर्ग करावा लागणार आहे. तर या ठिकाणी आपण Bचा वर्ग आणि B2चा वर्ग केलेला आहे. आता आपल्याला प्रश्नात काय काय दिले बघा, एरिया ऑफ बिगर ट्रायंगल, मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला 225 देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बघा 225. आणि लहान त्रिकोणाचं एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल, छेदस्थानी स्मॉलर ट्रायंगलचं काय करायचं, आपल्याला क्षेत्रफळ द्यायचं. लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ 81. आता आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या त्रिकोणाची बाजू शोधायची. तर मोठ्या त्रिकोणाची बाजू आपण काय मांडली आहे, B1 मांडली आहे, ही आपल्याला शोधायची. लहान त्रिकोणाची बाजू आपल्याला 12 सेंटीमीटर देण्यात आलेली आहे, म्हणून 12चा इथं काय केलं आपण, वर्ग केलेला आहे. सोडवूयात पुढे बघा. आता या ठिकाणी 225 आणि 81चं वर्गमूळ निघतंय. 225चं वर्गमूळ 15 आणि 81चं वर्गमूळ किती निघतंय, 9. डाव्या बाजूचं वर्गमूळ घेतलं की उजव्या बाजूचं देखील आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागतं. आता या ठिकाणी वरच्या स्टेपला बघा Bचा वर्ग आहे, खाली वर्गमूळ घेतल्यामुळे वर्गाला वर्गमूळ कॅन्सल होतं. आता फक्त B1. 12चा सुद्धा बघा वर्ग आहे वरती, तो कॅन्सल होऊन फक्त काय राहतील, 12. म्हणजे आपण या स्टेपला काय घेतलेलं आहे, वर्गमुळे घेतलेली आहेत, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स. आता वर्गमुळे घेतल्यामुळे आता आपल्याला या सरळ किमती मिळालेल्या आहेत. आता आपण यांचा तिरकस गुणाकार करूयात. B1 गुणिले 9, B1 गुणिले 9 बरोबर 15 गुणिले 12, 15 गुणिले 12. आता गुणाकार 9 या ठिकाणी काय होतील, भागाकार, म्हणून आपल्याला पुढची स्टेप मिळणार आहे. B1 बरोबर 15 गुणिले 12 छेद 9. आता कोणत्या संख्येने भाग जातोय, तर 15, 12, 9 या तिन्ही संख्या 3च्या पाड्यात येतात. कोणत्याही संख्यांना आपण 3ने भाग घालूयात. तर बघा 3 5 15, 3 त्रिक 9. तर छेदस्थानी अजून 3 उरलेले आहेत. या 3ने पुन्हा वरती 12ला भाग जातोय, 3 चौक 12. तर 4 पंचे 20. तर अशा रीतीने आपल्याला B1ची किंमत किती मिळणार आहे, 20 मिळणार आहे. म्हणजे मोठ्या त्रिकोणाची बाजू ही किती असणार आहे, 20 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे. तर खाली फक्त एक वाक्य टाकायचं आहे, द लेंथ ऑफ द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. मराठीमध्ये हेच वाक्य काय टाकायचं आपल्याला, म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू ही 20 सेंटीमीटर आहे. तर अशा रीतीने आपला 5वा देखील प्रश्न कंप्लीट झालेला आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 देण्यात आलेला आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. समभुज त्रिकोण देण्यात आलेले आहेत, समरूप नाही, तर या ठिकाणी ते समभुज त्रिकोण आहेत असे म्हणतात. एरिया ऑफ त्रिकोण ABC इज टू एरिया ऑफ त्रिकोण DEF यांचं गुणोत्तर 1:2 आहे. AB बरोबर 4, तर DE ची लांबी काढा. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण की ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात, त्याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा समभुज त्रिकोण म्हणत असतो. इफ एरिया ऑफ त्रिकोण ABC एरिया ऑफ त्रिकोण DEF इज इक्वल टू 1:2 अँड AB इज इक्वल टू 5, फाइंड DE. दोन त्रिकोणांचं गुणोत्तर 1:2 दिलेलं आहे, AB बरोबर 4, तर DE आपल्याला शोधायची आहे. आता सुरुवातीला बघा आपल्याला या प्रश्नामध्ये दोन त्रिकोण समरूप आहेत असं कुठंही सांगितलेलं नाही. सिमिलर आहेत हे
सांगितलेलं नाही. मात्र त्यांनी हे सांगितले की ते दोन त्रिकोण समभुज आहेत. समभुज याचा अर्थ तिन्ही बाजू काय असतात त्यांच्या समान असतात किंवा त्यांचे समोरासमोरील कोन हे सगळे काय असतात समान असतात. मग आता या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलंय इन त्रिकोण ABC अँड DEF, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF मध्ये अँगल A अँगल D हे कॉन्ग्रंट आहेत म्हणजे एकरूप आहेत का. इच अँगल तसंच अँगल B आणि अँगल E सुद्धा काय कॉन्ग्रंट आहे कारण प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो 60 अंश. लक्षात घ्या तिन्ही कोण एकरूप असतील तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती येते 180. तिन्ही कोण एकरूप आहेत याचा अर्थ तिन्ही कोण समान आहेत. समान म्हणजे 60 60 60 तर त्या तिन्हीची बेरीज किती बनणार आहे 180. ओके. सो आपल्याला कोण ए एकरूप कोण डी आणि कोण बी एकरूप कोण ई देण्यात आलेला आहे. त्याचं कारण त्यांनी काय सांगितलं आहे की इच अँगल इज मेजर ऑफ 60 डिग्री. म्हणून हे दोन त्रिकोण काय होतील डायरेक्ट समरूप होतील. एरिया ऑफ त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF कोणती टेस्ट AA टेस्ट समरूपतेची कोको कसोटी. आता या ठिकाणी तुम्ही अजून एक गोष्ट वापरू शकता. हे दोन त्रिकोण समभुज त्रिकोण असल्यामुळे या दोन्ही त्रिकोणांच्या बाजू काय येतात प्रमाणात येतात म्हणजे AB छेद DE बरोबर BC ला संगत बाजू कोणती EF म्हणजे BC छेद EF आणि AC छेद DF. तर अशा रीतीने तिन्ही बाजूसुद्धा तुम्ही प्रमाणात दाखवून या ठिकाणी S टेस्ट वापरू शकता किंवा बा कसोटी देखील वापरू शकता. म्हणजे हे दोन त्रिकोण एक तर कोको कसोटीनुसार किंवा S टेस्ट किंवा बा कसोटीनुसार सुद्धा एकरूप होऊ शकतात. आता आपण कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय दाखवलेत समरूप दाखवलेले आहेत. आता एकदा का दोन त्रिकोण समरूप झाले की आपण त्यांच्या बाजूंचा काय करायचा वर्ग करायचा. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF संगत बाजू समजा आपण कोणती दिली आपल्याला इथं AB दिली आहे म्हणून आपण AB घेतोय ABचा वर्ग आणि दुसरी बाजू कोणती शोधायची आपल्याला DE म्हणून या ठिकाणी DEचा वर्ग. कशावरून तर थेरम आहे आपल्याकडे कोणतं थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार. किमती भरूयात. आता AB आणि DEF ABC आणि DEF यांचं प्रमाण दिलं आहे त्यांनी 1:2 म्हणून या ठिकाणी आपण ABCची किंमत 1 टाकतोय आणि DEFची किंमत टाकतोय 2. ABची किंमत या ठिकाणी 4 दिली आहे म्हणून आपण 4चा वर्ग नंतर DEचा वर्ग. आता आपण दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊयात. आता यावा देखील प्रश्न कंप्लीट झालेला आहे. पुढे पाहूयात 7वा प्रश्न. 7वा प्रश्न काय देण्यात आला आहे बघा. आकृती 1.66 मध्ये रेख PQ समांतर रेख DE. पाहूयात काय दिले आपल्याला. रेख PQ कोणाला समांतर आहे बघा. रेख PQ समांतर रेख DE हे दोन समांतर आपल्याला देण्यात आलेले आहेत. एरिया ऑफ त्रिकोण PQF याचा एरिया 20 एकक त्यांनी ऑलरेडी दिले आपल्याला याचा एरिया. जर PF बरोबर तर ते म्हणतात PFची किंमत किती आपल्याला दिली आहे बघा. PF बरोबर 2 DP म्हणजे PFची किंमत आहे 2 DP आणि हा एक DP. असे एकूण किती DP झाले 2 आणि 1 3 DP म्हणून DF किती झाला बघा आपला पूर्ण DF आपल्याला 3 DP मिळणार आहे. समजलं. हा DP कसा आलेला आहे 3 DP. DFची किंमत आपल्याला 3 DP मिळणार आहे. ओके. तर एरिया ऑफ चौकोन DPQE काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आपल्याला कोणत्या चौकोनाचा एरिया काढायचा आहे बघा. एरिया ऑफ चौकोन DPQ आणि E हा जो चौकोन आहे छोटा याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. जर समजा आपण मोठ्या त्रिकोणातून म्हणजे DEF मधून DE आणि F मधून हा लहान चौकोन जर आपण वजा केला तर
सॉरी हा लहान त्रिकोण जर आपण वजा केला तर आपल्याला या चौकोनाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. याच पद्धतीने आपण ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करणार आहोत. आता बघा ॲक्टिव्हिटीमध्ये काय देण्यात आलेलं आहे बघा. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ बरोबर 20 स्क्वेअर युनिट्स. हा पी क्यू एफ त्यांनी 20 स्क्वेअर युनिट दिलेलं आहे. पी एफ बरोबर 2 डी पी. पी एफ बरोबर 2 डी पी. लेट अस अज्युम डी पी इज इक्वल टू एक्स. ते काय म्हणतात, डी पीला आपण एक्स मानू. पी एफ बरोबर 2x म्हणून पी एफ काय होणार 2x, कारण ते 2 डी पी म्हणतात म्हणून हा किती होणार 2x होणार. मग डी एफ बरोबर, आता डी एफ आपण कसा शोधतो बघा. डी एफ हा कसा तयार होणार आहे, तर डी पी आणि पी एफ ह्या दोघांनी मिळून होणार आहे. म्हणून डी पी अधिक पी एफ यांची बेरीज केली की आपल्याला डी एफ मिळणार आहे. डी एफ बरोबर या ठिकाणी काय दिलं आहे बघा. डी एफ बरोबर डी पी अधिक पी एफ या दोन्हींची बेरीज करा. किमती भरा त्याच्यामध्ये. डी पी आपण काय मानला एक्स, म्हणून डी पीची किंमत या ठिकाणी काय भरली एक्स. पी एफ किती येतो आहे 2x. या ठिकाणी आपण शोधलं आत्ताच की पी एफ बरोबर 2x. 2x अधिक एक्स मिळून किती होतील 3x. तर अशा रीतीने आपल्याला डी एफची किंमत किती मिळाली 3x. पुढे इन त्रिकोण एफ डी ई. कोणता त्रिकोण बघा एफ डी ई म्हणजे मोठा त्रिकोण. हा एफ डी ई या त्रिकोणामध्ये आणि लहान त्रिकोण कोणता एफ पी क्यू. एफ पी क्यू या दोन त्रिकोणामध्ये काय केलं त्यांनी, अँगल एफ डी ई. अँगल एफ डी ई हा अँगल म्हणजे डी या ठिकाणचा अँगल. अँगल एफ डी ई हा अँगल आणि त्याला कॉन्ग्रंट अँगल कोणता येणार आहे एफ पी क्यू. बघा हा अँगल एफ पी क्यू. आता का दोन हे कॉन्ग्रंट आहेत, तर बघा या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत. कोणत्या डी ई, ही डी ई रेषा आणि ही पी क्यू रेषा एकमेकांना समांतर आहेत आणि त्यांना छेदून गेली एक छेदिका डी एफ. त्यामुळे या ठिकाणी बघा करस्पॉन्डिंग अँगल तयार झालेत खालच्या बाजूला. हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत म्हणून याचं रिझन काय लिहिलं यांनी करस्पॉन्डिंग अँगल किंवा संगत कोन. त्याचबरोबर या ठिकाणी जसे संगत कोन तयार झालेत तसेच या ठिकाणी सुद्धा संगत कोन तयार झालेत. म्हणून पुढचा कोन आहे एफ डी ई. एफ डी ई सॉरी एफ ई डी. एफ ई डी हा कोन एफ क्यू पी. एफ क्यू पी हे देखील कसले संगत कोन आहेत. आता दोन कोन जर एकरूप सापडत असतील तर ते दोन त्रिकोण काय होतात समरूप होतात, म्हणजे ते सिमिलर होतात. कोणत्या टेस्टनुसार ए टेस्टनुसार किंवा समरूपतेच्या कोको घसटनुसार. आणि एकदा का दोन त्रिकोण समरूप झाले की आपण त्यांच्यावर संगत बाजूंचा काय करतो वर्ग करतो. म्हणून या ठिकाणी बघा एफ डी ई आणि एफ पी क्यू यांच्या संगत बाजूंचा वर्ग केला. एफचा वर्ग पी एफचा वर्ग. आता डी एफ किती आहे बघा. डी एफ आपण शोधला होता 3x म्हणून 3xचा वर्ग. आणि पी एफ किती आहे 2x. या ठिकाणी बघा पी एफ किती आहे 2x आहे. मग 3xचा वर्ग छेद 2xचा वर्ग. या ठिकाणी एक्सला एक्स कॅन्सल होतील, राहतील काय 3. 3चा वर्ग 9 आणि 2चा वर्ग 4. तर अशा रीतीने आपल्याला एफ डी ई आणि एरिया ऑफ त्रिकोण एफ क्यू पी यांचं गुणोत्तर मिळणार आहे 9/4. आता पुढे आपल्याला अजून कृती करायची आहे. एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई. एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई किती मिळाला बघा 9/4 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू. आता या ठिकाणी बघा हे समोर नाही आहेत असं समजूयात आणि यांचा तिरकस गुणाकार करूयात. कोणाचा एफ डी ई. एफ डी ई आणि 4चा गुणाकार करूयात म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई बरोबर 4 गुणिले 4 बरोबर 9 गुणिले एफ क्यू पी. 9 गुणिले एफ पी क्यू
FPQ. आता आपल्याला FDE शोधायचं म्हणून छेदस्थानचे FPQ हे भागाकार आहेत, तिकडे जाऊन काय होतील गुणाकार, म्हणून बघा 9/4 गुणिले FPQ येतील. आता FPQची किंमत किती आहे 20 युनिट आहे. आपल्याला प्रश्नात दिले 4ने भाग जातो याला 4×5 20 आणि 5×9 45. तर FDचा स्क्वेअर एरिया किती येणार आहे 45 स्क्वेअर युनिट येणार आहे. पण आपल्याला चौकोन शोधायचा आहे, DPQ याचा एरिया शोधायचा आहे. आता DPQ शोधताना मोठ्या त्रिकोणातून म्हणजेच FDE मधून लहान त्रिकोण म्हणजे FPQ हा लेस करायचा. मोठ्या त्रिकोणाचा एरिया आपल्याला ऑलरेडी प्रश्नात दिला आहे 45, सॉरी आत्ताच आपण फाइंड आउट केला 45, आणि लहान त्रिकोणाचा एरिया आपल्याला ऑलरेडी प्रश्नात दिला आहे 20. 45 मधून 20 गेले, उरतील किती 25 स्क्वेअर युनिट्स. तर आपल्याला चौकोनाचं क्षेत्रफळ किंवा एरिया ऑफ चौकोन DPQE हा 25 स्क्वेअर युनिट्स मिळणार आहे. तर अशा रीतीने आपले सर्व 7 प्रश्न सोडवून झालेले आहेत. 1.4 या ठिकाणी आपला कंप्लीट होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 1 पाहणार आहोत. धन्यवाद.